माझ्या आईवडिलांचं सतत म्हणणं होतं की तू डॉक्टर झाला पाहिजे, गरिबांचा डॉक्टर झाला पाहिजे आणि मोठा डॉक्टर झाला पाहिजे. की डॉक्टर म्हणजे शत्रूच्याही कामाचा माणूस. फुप्पूवर बसायचा आणि खुपरुडावर आणि शिकलो. त्यानंतर माझं लग्न पद्मश्री शामरावजी कदम साहेबाच्या मुलीबरोबर झालं आणि मी नांदेडला आलो. मुलांना आणि सुनांना आता म्हातारे म्हणजे ओझं झालेलं आहे. पण आमची मतं मात्र घट्ट, पक्की आणि निर्मोही मतदान आमचं आहे. लाडके बहीण जशी योजना आणली तशी लाडके मायबाप योजना आणा. अजूनही आम्हाला 60 वर्षाच्या पुढे मरेपर्यंत कर भरायची वेळ आणू नये शासनाने. बरं, विष खाऊन आयुष्य संपवावं तर विष घ्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही. नमस्कार मित्रांनो, मी संतोष गायकवाड, युवा राज्य न्यूज 24 लाईव्हकडनं आपलं स्वागत करतो. आणि आज आम्ही एका प्रख्यात नांदेडच्या डॉक्टर्स जे आहेत त्यांचं नाव आहे हंसराज वैद्य. यांची प्रख्याती अशी आहे की हे बालरोग तज्ज्ञ आहे. MBBS, MD, DCS, DHMS अशी यांची डिग्री आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून हे लोकांच्या सेवेमध्ये आहेत. यांचं जे हॉस्पिटल आहे ते आहे वजिराबाद SP ऑफिसच्या समोर. आणि आज आपण त्यांच्यासोबत थोडंसं त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक, शैक्षणिक आणि त्यांच्या बाकीच्या कारकिर्दीबद्दल आपण थोडंसं आज आपण इथे बोलणार आहोत. डॉक्टर हंसराज वैद्य सर हे जे आहेत हे बळीराजा शिक्षण प्रसारक मंडळ याचे अध्यक्ष आहेत, फाउंडर आहेत, डायरेक्टर आहेत. त्यासोबतच SMPSK होमिओपॅथिक MCH कॉलेज नांदेड याचेही ते फाउंडर आणि डायरेक्टर आहेत. त्यासोबतच इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशनचे हे मेंबर आहेत. त्यासोबतच एक्स प्रिन्सिपल आहेत SMPSK होमिओपॅथिक कॉलेजचे. त्यासोबतच प्रेसिडेंट आहेत त्यांनी महर्षी दयानंद सरस्वती मिशन ट्रस्टचे. असे त्यांच्याकडे भरपूर असे काही त्यांच्या संस्था आहेत ज्या संस्थेमार्फत त्यांनी आजपर्यंत कित्येक लोकांना फायदा करून दिलेला आहे. कमीत कमी कॉस्टिंगमध्ये यांनी आजपर्यंत लोकांना सेवा दिलेली आहे. आणि यांचाच आज आपण नाही का इथे पूर्ण परिचय आपल्याला देतोय. त्याबद्दल नाही का आता पुढची जी माहिती आहे तो माझा सहकारी मित्र रितेश शिंदे हा आपल्याला देईल आणि आपण नाही का यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार, मी रितेश शिंदे. सरांनी जसं सांगितलं की वैद्य साहेबांचं जसं की कार्य आहे या क्षेत्रामध्ये, जसं की हे लोकांना सेवा देतात, हे खूप चांगलं कार्य आहे. आणि यांना एक खूप मोठा पुरस्कार, जसं की कोविडचा काळ होता, त्या कोविडच्या काळामध्ये राज्यस्तरीय कोविड योद्धा म्हणून जो पुरस्कार दिला जात होता तो पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. नमस्कार सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. सर, जसं की आता हे तुम्ही समाजकार्य पण काही करता, लोक जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी ज्या काही योजना असतात त्यांचा लाभ मिळवण्यासाठी मागे काही दिवसापूर्वी तुम्ही आंदोलन केलं होतं. तर ह्या आंदोलनामागे काही लहानपणीपासून म्हणजे असा काही उद्देश होता का की आपण आपल्या आईवडिलांना ज्या काही गोष्टी देऊ शकलो नाहीत किंवा आपण सेवा करू शकलो नाहीत. आता जसं की आता खूप जण मुलं बघतो आपण, की ती मुलं आहेत की आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही आहेत किंवा म्हणजे त्यांना काही भेटत नाही म्हणून पेन्शन वगैरे सांभाळत नाही. तर त्यामागचा उद्देश काय होता नेमकं? मी अत्यंत गरीब परिस्थितीतून आलो. माझे आईवडील शेतकरी कुटुंबाचे. मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझं शिक्षण झालं. आईवडिलांचं एकच इच्छा होती की मी डॉक्टर झाला पाहिजे, पण माझा रस्ता चुकला होता. गरिबी परिस्थितीमुळे मला चौथी पास झाल्यानंतर मला शाळा सोडावी लागली आणि 4 वर्ष मी शेती केली. आणि त्या काळामध्ये माझ्या आईवडिलांचं सतत म्हणणं होतं की तू डॉक्टर झाला पाहिजे, गरिबांचा डॉक्टर झाला पाहिजे आणि मोठा डॉक्टर झाला पाहिजे. मला त्यांची ती प्रेरणा खूप महत्त्वाची वाटली. कारण डॉक्टर म्हणजे माझे वडील स्वतः वैद्य होते आणि ते म्हणायचे की डॉक्टर म्हणजे शत्रूच्याही कामाचा माणूस. आणि म्हणून मला असं वाटत होतं की मी डॉक्टर झालं पाहिजे. कारण मी माझ्या वडिलांची सेवा पाहिली. खेड्यापाड्यातील लोक गाड्या लावून त्यांच्याकडे यायचे आणि ते विनामूल्य सेवा देत असत. त्याच्यामुळं मलाही वाटलं की आपण खरंच डॉक्टरच झालं पाहिजे. पण आता रस्ता चुकला होता. 4 वर्ष माझे वाया गेले होते आयुष्यातले. मग पुन्हा मला अशी संधी मिळाली. माझे वडील मुळातच सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी गावामध्ये 4थी नंतर 5वीचा वर्ग उघडण्याचा प्रयत्न केला आणि 5वीचा वर्ग उघडला गेला.
त्यामुळे 5वीच्या वर्गामध्ये 21 विद्यार्थ्यांची हजेरी पटावर गरज होती, तरच तो क्लास किंवा तो वर्ग चालला जात होता. आणि म्हणून मग त्याने 4थी पास झालेले गावातले आमच्या किती लोक आहेत, किती विद्यार्थी आहेत असे उरकत निघाले. त्याच्यामध्ये माझा नंबर लागला आणि लोकांनी त्यांना आग्रह केला की तुमचा मुलगा स्वतः 4थी पास असून तुम्ही 5व्या वर्गात त्यांना घातलं पाहिजे. आणि माझ्या वडिलांनी पहिल्यांदा माझं नाव नोंदणी करायला लावलं आणि असं मी 4थीला शिकायला सुरुवात केली. मला शाळेत शिकत असताना शेती करत मी शाळा शिकली. माझं खेडेगाव आहे, माझं लोहारा गाव उदगीर तालुक्यामध्ये. पूर्वी माझा जिल्हा बिदर होता, त्याच्यानंतर उस्मानाबाद झाला आणि आता लातूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे माझ्या गावाला 3 जिल्हे झाले आता. गरिबी परिस्थिती असल्यामुळं मला शेती करूनच शाळा शिकणं अत्यंत गरजेचं होतं. कारण त्या काळामध्ये माझे वडील रोजंदारीवर कुणाला लावू शकत नव्हते आणि नोकरी ठेवू शकत नव्हते. कारण नोकर राहतही नव्हते, कारण यांच्याकडे पैसे द्यायला, पगार द्यायला पैसा कुठे आहे, म्हणून कोणी राहत नव्हतं. म्हणून मी आणि माझी आई शेती करत करत शिकण्याचा मी प्रयत्न केला. शेती शिकत 4थी पास झालो. 4थीला आम्हाला शाळा बांधलेली नव्हती. एका झाडाखाली आमचे वर्ग भरायचे. बसायला काही नव्हतं, फुप्पूवर बसायचा, खुपरुडावर. आणि शिकलो. 4थी पास झालो, 5वी पास झालो, 6वी पास झालो, 7वी पास झालो. गावामध्ये 7वीला त्या काळामध्ये फर्स्ट जर आला तर त्याला तालुक्यामध्ये 10 विद्यार्थी काढत असत आणि त्याच्यामध्ये माझा नंबर लागला. आणि म्हणून मी तालुक्यामध्ये 10वा नंबर आल्यामुळं माझा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी माझं स्वागत केलं. मला आनंद वाटला आणि अजून प्रोत्साहन मिळालं की आता मी शिकलं पाहिजे. मग 8वी 9वी 10वी हे 17 किलोमीटर अंतरावर उदगीर गाव आहे, तालुका आता. तर त्या गावाला पायी चालत जायचे. त्यावेळेस सडका नव्हत्या, पानंद नव्हते, पायी रस्ते होते पानंदीच्या बाजूने. तर त्या ह्याच्याने 17 किलोमीटर रोज जायचं आणि परत यायचं. असा आमचा 8वी 9वी आणि 10वी पर्यंत मी उदगीरला शिकलो, श्यामलाल शाळेमध्ये शिकलो. शाळा अत्यंत चांगली होती. मामा क्षीरसागर नावाचे हेडमास्तर होते. अत्यंत प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि हाडाचा शिक्षक म्हटलं तर चालेल. त्यांचं 10वीला ज्या दिवशी वर्ग राहायचा रविवारी, त्या दिवशी उदगीर तालुक्यातले सगळे विद्यार्थी तिथं त्यांचं लेक्चर ऐकायला यायचे. एवढे विद्वान होते ते. मराठीचा अथांग त्यांच्याकडे ज्ञान होतं. ते मांडी घालून बसायचे, खुर्चीत कधीच बसत नसत. एक तर उभा टाकायचं, नाही तर टेबलवर मांडी घालून बसायचे आणि सांगायचं. त्याच्यामुळं मला खूप त्यांचं मोठं मार्गदर्शन आणि प्रेरणा त्यांच्याकडनंही मिळाली. मी 10वी पास झालो. मला इंदुरकर नावाचे गुरुजी होते. आमची परिस्थिती त्यांचं फीस देण्याची नव्हती. त्यांनी मला इंग्रजी शिकवण्यासाठी म्हणून बोलवलं होते आणि मी त्यांच्याकडे जात होतो. ते माझ्याकडनं काही वर्गणी घेत नसत, मला नुसतं ते शिकवायचे. माझा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव अत्यंत जुळला आणि मी त्यांचा घरचाच एक म्हणजे मेंबर झालो. आणि मला त्यांनी कसलेही शुल्क न आकारता मला विनामूल्य सगळ्या विषयाचं ट्युशन ते घेत असत. माझा 10वीला नंबर पहिला येईल असं वाटत होतं त्यांना, पण मी येऊ शकलो नाही. थोड्या मार्कामुळं दुसरा नंबर आला. पण मला त्यांनी धीर दिला. म्हणजे परीक्षा आहे, याच्यामध्ये कमी जास्त होत असतं, काळजी करू नको, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. आणि त्याच्यामुळं मग मी पुढे शिकण्याचा प्रयत्न केला. उदगीरला उदयगिरी महाविद्यालय नावाचं विद्यालय त्यावेळेस नुकतं सुरू झालं होतं आणि त्यांचं नाव ढोळे सर प्राचार्य होते. अत्यंत चांगले माणसं होते. आता आमच्यानंतर 10वी पास झाल्यानंतर त्यावेळेस 11वी 12वी असं नव्हतं, PUC PPC असं होतं, प्री युनिव्हर्सिटी कोर्स आणि प्री प्रोफेशनल कोर्स असं त्याचं नाव होतं. त्या ह्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये 2 वाद झाले. काही घरातले मंडळी म्हणत होते की आता तू बस कर शिकणं, आता आईवडिलाची सेवा कर.
खूप याच्यातून त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. माझाही विचार बदलत होता आणि मी डळमळीत होतो की खरंच आता आपण आईवडिलाची सेवा करावं. पण आईवडिलांचं म्हणणं होतं की तो डॉक्टर झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मग सगळ्यात शेवटचा दिवस शनिवारचा दिवस होता आणि त्या दिवशी आमचं ठरलं की शिकायचंच आता पुढे. म्हणून मी उदगीरला आलो. थोडं थोडं पाणी भुरभुर पाणी चालू होतं. मी थोडा भिजत आलो. माझ्या अंगावर कपडेही बरोबर नव्हते. इस्त्रीचे कपडे सोडा, पण चांगले कपडेसुद्धा नव्हते. मी नाईट पॅन्टवर आलो. पट्ट्याची पॅन्ट, दोन्ही डोंगरावर फाटलेले. अशा अवस्थेत मी सरकडे आलो. मला NY डोळे सरांनी खूप मदत केली. शेवटचा दिवस होता. 5 वाजून गेलेले होते. कॉलेज बंद झालेलं होतं. तरी पण त्यांनी माझे सर्टिफिकेट पाहिले आणि माझे मार्क्स चांगले असल्यामुळे त्यांनी घंटी वाजवली आणि आपल्या कारकुनाला बोलवलं आणि कारकुनाला सांगितलं की विद्यार्थी खूप चांगला आहे, त्याचे मार्क्स खूप चांगले आहेत आणि आपल्या कॉलेजचं नाव होईल, त्याला प्रवेश द्या. तर क्लर्क म्हणाले, सर आमचं सगळं आता क्लोज झाले, बंद झालेलं आहे, पण तरी तुम्ही म्हणताय तर मी त्याला प्रवेश देतो. मला घेऊन गेले त्यांनी आणि क्लर्कने सांगितलं की तुमचे कागद द्या. कागद दिले मी. ते म्हणले पैसे भरा. माझ्याकडे 5 पैसे नव्हते. मग मी परत NY डोळे सरांकडे आलो आणि सरांना म्हणालो की बाबा ते पैसे मागतायत, माझ्याकडे तर पैसे नाहीत. मग मी काय करायला पाहिजे. तर त्याने डाव्या खिशात कोटाच्या हात घातला आणि पैसे काढले आणि माझी फीस दिली आणि मला सांगितलं मला हे पैसे परत करायचे. कधी करतोस. मी त्यांना सांगितलं सर माझ्या ऊर्ध्वमुखावर मी तुमचे पैसे परत करते आणि प्रामाणिकपणे त्यांचे पैसे परत केले मी. असं माझं शिक्षण सुरुवात झालं. मी PUC शिकलो. PPCला लातूरला मला जावं लागलं. वडील म्हणाले इथे शिकायचं आणि परीक्षा तिथं देण्यापेक्षा आपण लातूरला शिकूया. लातूरला संकाय सरांची फॅमिली होती. ते अत्यंत चिलवंत वाणी होते जातीने, पण माझ्यासाठी त्यांच्याकडे सील नव्हती, म्हणजे शिवाशिव नव्हती. मी त्यांच्याकडे खूप घरच्यासारखा वागलो. मला त्यांनी शिकवलं. PPCला मी शिकलो. तिथे दयानंद सायन्स कॉलेजचा विद्यार्थी होतो. आमच्या काळामध्ये 32 विद्यार्थी तिथून औरंगाबाद मेडिकल कॉलेजला लागले. त्याच्यात माझा नंबर लागला. मला 73% मार्क्स त्या काळामध्ये पडले. 50 वर्षापूर्वी आज जवळजवळ. आणि माझा नंबर लागला. मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्याला दारं खिडक्या नव्हत्या, भिंती नव्हत्या आणि मी ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जेव्हा गेलो तेव्हा 7 मजली इमारत पाहून मी थक्क झालो. म्हणलं आता ह्याच्यात शिकायचं. तिथले ग्रंथ पाहिले तर माझ्या डोक्याच्या वजना एवढे एक ग्रंथ, मोठमोठे ग्रंथ होते. सगळे इंग्रजीतून होते. मला तिथं थोडंसं हे वाटलं की आपण हे शिकू का, कारण तिथं कॉन्व्हेंटमधून आलेले बरेच विद्यार्थी होते. त्यांच्या पुढे आपला निभाव लागेल का वगैरे. पण वडिलांनी मला धीर दिला. तसं काही नसतं, अभ्यासावर असतं. सगळ्याला बुद्धी देवाने तेवढी दिलेली आहे. सगळ्याच्या मेंदूचं वजन 1 किलोचं आहे. फक्त प्रयत्न करणाऱ्याला साध्य होतं. त्यांचं एक वाक्य मला अजूनही आजही आठवतं वडिलांचं. या जगामध्ये असा कोणतीही गोष्ट आहे जी प्राप्त करू इच्छिणाऱ्या गुणवंताला प्रयत्नाने साध्य होत नाही. आणि मी ते खरंच विचार केला आणि मी शिकू लागलो. पहिल्या वर्गात नापास झालो. नापास झाल्यावर खूप रडलो मी. पण वडिलांनी धीर दिला की ही कुस्ती आहे, कोणीतरी पडतं आणि कोणीतरी पाडतं, म्हणून काही काळजी करायची गरज नाही, तो पास होशील. आणि खरंच मी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नाला पास झालो. मग दुसऱ्या MBBSला मी सरळ पास झालो. तिसऱ्या MBBSला परत फेल झालो. तेव्हाही मला खूप वाईट वाटलं. आता अवघड आहे, मी परीक्षा एवढी मेहनत करून फेल झालो, आता पास होतो की नाही. कारण 6 विषय होते, मोठे मोठे विषय होते. पण वडिलांनी धीर दिला की तसं काही नाही, तुझा अभ्यास चांगला आहे, पुन्हा अभ्यास कर, ही संधी आहे पुन्हा एकदा तुला शिकायची. आणि म्हणून शिकलो मी आणि मला दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी पास झालो. त्यानंतर माझं लग्न पद्मश्री शामरावजी कदम साहेबाच्या मुलीबरोबर झालं आणि मी नांदेडला आलो.
माझ्या वडिलांच्या इच्छेनं मी इथं आलो होतो. माझ्यावर खूप त्यावेळेस टीका झाली, आता घर जावई झाला वगैरे. पण वडील म्हणाले तसं नाही, ते खूप चांगले लोक आहेत. आपण जर मागायला गेलो त्यांची लेख तर देतील का ते? नाही. तर ते स्वतःहून आपल्याकडे आले तर आपण त्याला करून घ्यायला काही हरकत नाही. आणि आमचं लग्न वडिलांच्या शब्दावर माझं लग्न जमलं आणि मी इथला स्थायिक झालो. आज जवळ माझे 46 वर्षापासून मी नांदेडला आहे आणि इथे वैद्यकीय सेवा मी देत आहे. त्यावेळेस इथे एवढे दवाखाने नव्हते, मोजकेच दवाखाने होते. त्याच्यामध्ये माझा दवाखाना सुरुवात मी केली आणि त्याला प्रचंड नांदेडकरांनी मला प्रतिसाद दिला. मला डोक्यावर घेतलं, माझ्यावर प्रेम केलं. त्यातच माझं साहित्यिकांशी इथं माझं अनेक जवळीक निर्माण झाली. देवीदास फुलारी सरांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे मी काही साहित्यामध्ये लिहिलं. माझी आवड होती की आईवरती मी लिहायचो आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. मी आईवरती एक ग्रंथ लिहिला, राजाई माझी माय, आणि ते एवढी प्रसिद्ध झाली महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये. आणि त्याचे 29 कविता ह्या चाली त्याला संगीतकाराने दिल्या आणि दिग्गज अशा गायकांनी गायल्या, जसे सुरेश वाडकर आहेत, पंडित अजित कडकडे आहेत, नंतर देवकी पंडित आहे, उषा मंगेशकर आहेत. अशा अनेक दिग्गजांनी त्या गायल्या आणि आम्ही ती कॅसेट घेऊन आम्ही आपल्या भारताच्या राष्ट्रपती त्यावेळेस म्हणजे 2012ला प्रतिभाताई पाटील होत्या, त्यांना आम्ही पत्र दिलं की तुम्ही राष्ट्राचे आई आहात आणि माझ्या आईवरचे कॅसेट्स आहेत, तुमच्या हातानं राष्ट्राला अर्पण करायची माझी इच्छा आहे. तर त्यांनी आम्हाला बोलवलं. हा जो फोटो आहे तो तिथला आहे, म्हणजे राजधानीतला आहे, राष्ट्रपती भवनातला आहे आणि तो फोटो काढलेला सुद्धा शासनाचा आहे. आपला तिथं कॅमेरा चालत नाही. तेव्हापासून ते आज तागायत मी लिहित आलो. मला नांदेडकरांनी त्या बाबतीत खूप प्रेम केलं, तर माझ्यावर महाराष्ट्रानेच प्रेम केलं, नवे देशानेच प्रेम केले. आणि मी असं करत असताना अनेक सामाजिक सेवेमध्ये मी राहत गेलो. मला प्रचंड बहुमान मिळाला. आज माझ्याकडे जागा नाही ठेवायला एवढे मला पारितोषिक मिळाले, देश पातळीवर सुद्धा मिळाली. आणि असं करत करत मी आलो. शेवटी मी जेव्हा 60 वर्षाच्या नंतरचं माझं निवृत्ती झाली आणि मी इथं सेवा देऊ लागलो, तेव्हा माझ्या मनात आलं की ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इथे राहतात. खूप मोठी संख्या आहे. शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये नोंदणीकृत अनोंदणीकृत म्हणून जवळपास 20% हा समूह अत्यंत दुर्लक्षित आहे. कारण आता 60 वर्षानंतर त्यांचं वय झाल्यानंतर ते आपलं सगळं कारभार सगळं आपल्या मोठ्या मुलाला देतात आणि ते त्यांच्या अंगातलं त्राण गेले असल्यामुळं ते काही कामही करू शकत नाहीत. म्हणून कोणी त्यांना कामही देत नाही आणि दामही देत नाही. आता ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत दबघाईला आलेले आहेत. त्यांना कसलेच काहीच नाही मिळत. आता महागाईनी वाढलेली आहे, प्रत्येक वस्तूचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. त्याच्यामुळं मुलांना आणि सुनांना आता म्हातारे म्हणजे ओझं झालेलं आहे. आणि ह्या बाबतीत हा दुर्लक्षित मास जो समूह आहे त्याला आपल्याला काही करता येते का, ह्या दृष्टिकोनातून मी त्यांच्या मागे लागलो. मी त्याचा अभ्यास केला, गावोगाव खेड्याने फिरलो नांदेड जिल्ह्यामध्ये आणि माझं अशा लक्षात आलं की अत्यंत गरजेची गोष्ट आहे की त्यांचा म्हणजे त्यांना सन्मानानं कसं जगता येईल हे आपण पाहायला पाहिजे. आणि म्हणून मी त्या कामाला लागलो. मला प्रचंड प्रमाणामध्ये इथे प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. महाराष्ट्रामध्ये फेस्कॉम ही आमची एक संघटना आहे मुंबईला. त्याच्यामध्ये आजपर्यंत अनेक जवळपास 5,000 संघ तयार आहेत. पण कुठल्याही संघात मी छाती ठोकपणे सांगू शकतो की आमच्या एवढे संघ नाहीत. आज आमच्याकडे 1350 संघ नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. आज मी जर ठरवलं की अमुक गोष्ट करायची तर ती नक्की होण्यासारखी आहे. गावोगाव आमच्या संघ तयार झालेत. एका गावामध्ये अनेक संघ आहेत
आणि असं करून आम्ही शासनाला मागू लागलो की घटनेप्रमाणे भारताची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे आता 60 वर्षाच्या वरच्या लोकाला तुम्ही सहाय्य केलं पाहिजे, त्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे, ते कुटुंबाला ओझं नाही झालं पाहिजे, सन्मानाने जगण्यासाठी त्यांना तुम्ही मानधन दिलं पाहिजे, ही चळवळ उभी केली. आम्ही फक्त 5,000 रुपये महिना त्या गोरगरिबांना द्या. माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टरला, इंजिनियरला, वकिलाला, प्राध्यापकाला किंवा शिक्षकाला, ज्याला कुणाला मानधन मिळतं त्याला तुम्ही 5 पैसे देऊ नका. पण जे अगदी तारुण्यापासून ते आज तागायत म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा ज्यांनी भाग घेतला त्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि आजपर्यंत देशासाठी अनेक सहयोग केले, त्याग केला, बलिदान केलं आणि त्यांनी आजपर्यंत सगळं समर्पण केलं, त्यांच्यासाठी तुम्ही काही द्यायला नको का? कारण त्यांनी जगावं तरी कसं जगावं? आज अशी परिस्थिती आहे की त्यांना मरावं वाटलं, आता परिस्थिती वाईट आहे, मरावं म्हटलं तर मरण कोणाच्या हातात नाही. आणि म्हणून मग ते बरं विष खाऊन आयुष्य संपवावं तर विष घ्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नाही, कब्बर चहा घेईन म्हणजे आज त्यांच्याकडे पैसा नाही, अशा अवस्थेमध्ये ते जगत आहेत. तर त्यांच्यासाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू म्हणून मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मला इथल्या लोकल म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. त्यातल्या त्यात आमच्या नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी तिडके पाटील बोंडारकर यांनी खूप मोठी साथ दिली. कारण ते सुद्धा गरिबीतून आलेले असल्यामुळं ते मी जे त्यांना सांगितलं की आमदार साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि त्यांना काहीतरी झालं पाहिजे, तेव्हा मग त्यांनी तो प्रश्न उचलून धरला. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फेस्कॉमच्या कुणीही हा प्रश्न हाताळला नव्हता, प्रश्न उभा केला नव्हता. तो त्याने 3 वेळा विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये मांडला. तद्वतच बसपाचे आमदार राजू भैया नवघरे यांनी सुद्धा तो प्रश्न अत्यंत चांगल्या प्रकारे मांडला. याही अगोदर परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी ते विधेयक मांडलं आणि आम्ही शासनाकडे अजूनही पाठपुरावा करत आहोत. पण दुर्दैव असं आहे की शासन अनेक वेगवेगळ्या घटकाला समाजातल्या मदत करतं, पण ज्येष्ठ नागरिकांना त्यांची म्हणावी तेवढी साथ नाही किंवा म्हणावं तेवढं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. ह्या गेल्या अधिवेशनामध्ये आमदार बोंडारकरांनी प्रश्न उचलून धरला आणि त्यांनी ते विधेयक मान्य करावं आणि त्याच्या अंतर्गत आपण द्यावं, असं काहीतरी हे द्यावं असं मांडलं. पण त्याच्यावरती शासनाने अजून तरी काही निर्णय घेतला नाही. मला याचं खेदानं नमूद करावं वाटतं की जिथे गरज आहे, ज्यांना गरज आहे त्यांना देणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांनी आजपर्यंत देशासाठी दिलेली सेवा ही त्यांची कामी येईल. आता खूप ज्येष्ठ नागरिक आमच्या चळवळीतले वारले, अर्ध्याच्या वर वारले, ह्या करोनामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. आणि अजूनही शासनाचं म्हणावं तेवढं लक्ष नाही. तर आम्ही शासनाला नम्रपणे विनंती करू इच्छितो की तुम्ही इतर समाजातल्या घटकांना जसं मदत करतात तसं तुम्ही या ज्येष्ठ नागरिकांना मदत करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना जर मदत झाली, हे एक चांगल्या प्रकारचे मतदाता आहेत. कारण त्यांचे 20% लोक हे अत्यंत म्हणजे प्रामाणिक आणि अनुभव संपन्न हे मतदाता असल्यामुळं हे शासन आजपर्यंत जेवढे शासन तयार झाले तेवढे शासन या ज्येष्ठ नागरिकाच्या वोटिंगमुळे झाले, मतदानामुळे झाले. ती एक चांगली पक्की मतदार समूह आहे, वोट बँक आहे असं म्हटलं तर चालेल. कारण इतर आता माझ्यासारख्याला समजा 4 मुलं आणि 4 सुना असतील तर त्या आमच्या घरामध्ये 5-5 पक्ष आहेत आता अलीकडे. म्हणजे तुम्हाला नवल वाटेल की असं कसं डॉक्टर साहेब बोलत आहेत. परिस्थिती अशी आहे, मोठा मुलगा आपल्या पत्नीला घेऊन जातो, काँग्रेसला मतदान देऊन येतो. त्याच्या पाठीमागचा मुलगा आपल्या पत्नीला घेऊन जातो, तो शिवसेनेला मतदान देऊन येतो. त्याच्या पाठीमागचा आपल्या पत्नीला घेऊन जातो आणि BJPला मतदान करतो.
त्याच्या पाठीमागचा जो मुलगा आहे तो आपल्या पत्नीला अपक्षाला देऊन येतो. अशा प्रकारे त्यांचं बोट वाटलं जातं. मग त्या बहिणी असो, भाऊ असो, भाऊजी असो की कोणी असो, पण आमची मतं मात्र घट्ट, पक्की आणि निर्मोही मतदान आमचं आहे. आणि म्हणून मी शासनाला विनंती करू इच्छितो की शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि खरं जर शासनाला मदतच करायची आहे समाजाला, समाजाचं उत्थान करायचं आहे, तर मी तर म्हणतो देशाचं जे भवितव्य आहे, आजपर्यंत अनुभवाची ही एक संपत्ती राष्ट्राला मिळालेली आहे. यांनी आजपर्यंत अनेक रत्न समाजाला दिलेली आहेत, तर त्यांना तुम्ही काहीतरी देणं आवश्यक आहे. आणि आमच्या मागण्या फार तुटपुंज्या आहेत, 10-12च मागण्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की शासनाने जागतिक प्रमाणामध्ये जग ज्याला मानतं, 60 वर्षच वय मानतं ज्येष्ठ नागरिकांचं, ते शासनानं, महाराष्ट्र शासनानं मानावं. पण महाराष्ट्र शासन 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्षाच्या वरच्या लोकांना ते आपल्या योजना देतात. ते चुकीचं आहे. 60 वर्षच वय ग्राह्य धरावं. 60 वर्षाच्या वरच्या लोकांना त्यांनी आपल्या सगळ्या योजना द्याव्यात. आमची दुसरी मागणी अशी आहे की 2007चा कायदा शासनानं पारित केलेला कायदा आहे. 2010चे नियम आहेत ते शासनाने पारित केलेले आहेत. 2013चा कायदा आणि धोरण शासनानं मान्य केलेलं आहे. पण फक्त अंमलबजावणी होत नाही. ती कडक अंमलबजावणी करण्यात यावी. अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न आमचे तिथं सुटू शकतात ज्येष्ठ नागरिकांचे. आणि आजपर्यंत दिलेला जे सहयोग आहे, समर्पण आहे, त्याग आहे, बलिदान आहे, हे याचं लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी. एवढंच नाही तर आमच्यापैकीच एखादा ज्येष्ठ नागरिक, पुरुष आणि एक महिला, त्यांनी आम्हाला विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घेण्याची त्यांनी कायदेशीर तरतूद करावी, जेणेकरून आमचे प्रश्न तिथे त्या सभागृहात मांडले जातील. आमची 4वी मागणी अशी आहे की त्यांना लाडके बहीण जशी योजना आणली तशी लाडके मायबाप योजना आणा आणि त्या अंतर्गत आपल्या शेजारील राज्याप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ वगैरे हे जे राज्य आहेत तिथं प्रत्येक, आता काल परवा तामिळनाडू हे राज्य तयार झालं. तामिळनाडूमध्ये नवीन मुख्यमंत्री आले, त्यांनी 3,000 महिना मानधन घोषित केलं. म्हणजे दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा सगळ्या राज्यामध्ये जवळपास 24 राज्यामध्ये मानधन दिलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये दिलं जात नाही. आणि म्हणून शासनाला विनंती आहे की तुम्ही हे त्या लाडके मायबाप योजनेमधून तुम्ही त्यांना काहीतरी द्या, म्हणजे ते कुटुंबाला ओझं होणार नाही आणि सन्मानानं ते जगतील. त्यांना 2दाची रोटी आणि 2दाचा चहा सन्मानानं मिळावं, मरेपर्यंत मिळावं, ही आमची मागणी आहे. शासन लक्ष देत नाही, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की शासनाने ह्या समूहाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी अजून गोष्ट असं आहे, आजपर्यंत सगळे कर आम्ही भरत आलो, अजूनही आम्हाला 60 वर्षाच्या पुढे मरेपर्यंत कर भरायची वेळ आणू नये. शासनाने आम्हाला करमुक्त करावं, ही आमची मागणी आहे. आता आम्ही 60 वर्षाच्या वरचे झाल्यानंतर आम्हाला सगळे आजार होतात, मधुमेह, रक्तदाब, हार्ट अटॅक, जे कोणते आहेत ते शासनाने आम्हाला पूर्ण आरोग्य कवच द्यावं आणि विनामूल्य. आता आम्ही आजपर्यंत सगळे देशासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी करत आलो. आता आम्ही जर कुठं जाण्याची इच्छा व्यक्त केली किंवा आम्हाला जावं वाटलं तर आम्हाला प्रवास सगळा सुरक्षित, म्हणजे आरक्षित, सुरक्षित आणि विनामूल्य व्हावं, हे आमची साधारण मागण्या आहेत. आम्ही कुठेही गेलो तर आमचा सन्मानानं आम्हाला स्वीकार व्हावा, ही आमची सरकारला मागणी आहे. फारशा मोठ्या आमच्या मागण्या किंवा खर्चिक मागण्या नाही आहे. आमची एकच मागणी खर्चिक म्हटलं तर ती आहे, पण तीही रास्त आहे, घटनेप्रमाणे आहे आणि इतर राज्यामध्ये देतात म्हणून महाराष्ट्र राज्यानेही द्यावं, शासनानं द्यावं. आपलं तर महाराष्ट्र हे सुजलाम सुफलाम राज्य म्हणतात महाराष्ट्राचं, कारण आमची आर्थिक राजधानी एकटी मुंबई आहे, भारताची राजधानी, आर्थिक राजधानी. आणि तुम्ही ह्या राज्यामध्ये जर तुम्ही देत नाही, नको तिथे देता, पण जिथं आग्रहाने आम्ही हजारो लोकांचे मोर्चे काढले, 15,000 ज्येष्ठ नागरिक आले,
नांदेडकरांनी नाही, आपल्या भारत देशात सगळ्यांनी पाहिलं मीडियावरती की 15,000 लोकांचे हे खरे गरजवंत, गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही मानधन दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. बाकी आमच्या मागण्या कुठल्याच अवास्तव नाहीत. म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की ज्येष्ठ नागरिक समूहाकडे त्यांनी काळजीपूर्वक सहानुभूतीने बघावं आणि त्यांचे प्रश्न जरी या पावसाळी अधिवेशनामध्ये सुटले नाहीत तरी आता मंत्रिमंडळात का होईना त्यांनी त्याच्यावरती चर्चा करावी आणि पहिला मुद्दा त्यांनी हा लक्षात घ्यावा आणि त्यांना द्यावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. सर जसं की आता आपण बघतोय की ज्यावेळेस पूर्वीच्या काही म्हणजे मुलं जे जास्त शिकत नव्हती त्यावेळेस मुलं आई वडिलांचा हा सांभाळ बरोबर प्रॉपर करत होते आणि आता हे मुलं खूप शिकत आहेत आणि आता ज्या 5-6 वर्षाखालीपासून म्हणजे आत्तापासून की आश्रम जे आहेत. खूप चांगला तुम्ही प्रश्न विचारला. खरं म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी हे जग दाखवलं, त्यांच्याप्रती आपलं ऋण व्यक्त करणं आवश्यक आहे. त्यांना सन्मानानं बोलणं, सन्मानानं वागणं. मी सांगतो कुण्याही आईवडिलाचं, मी वडील आहे, आमची अपेक्षा नाही की माझ्या मुलांनी येऊन माझं काहीतरी करावं वगैरे, प्रेमाचे एवढीच आमची अपेक्षा आहे. ज्येष्ठ नागरिकांची काही मागणी नसते आणि हे जे आहे ते संस्काराने होतात. पण आता अलीकडे कसं झालं, विभक्त कुटुंब पद्धती झाली. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, सगळे भाऊ एकत्र राहत होते, सगळ्या भाऊजाया एकत्र राहत होत्या, सगळे मामा काका चुलते सगळे एकत्र राहत होते आणि त्याच्यामुळं घरातला जो सगळ्यात ज्येष्ठ असेल तो त्याचा शब्द म्हणजे प्रमाण मानला जायचा आणि ते लहान मुलावरती अत्यंत संस्कार चांगले करायचे. ती परिस्थिती आता राहिली नाही. आता सध्याची मुलगी सुद्धा विचार असा करते की माझं लग्न जिथं म्हातारा नाही त्याच्याशी माझं लग्न व्हावं, ज्याचा जो काही मिळवतो त्याच्याशी तो एकटा असावा, तो मुंबई पुणे बेंगलोर अशा ठिकाणी असलेला असावा आणि त्याच्यामुळं ते लग्नसुद्धा अलीकडे होत नाही. आता लाडकी बहीण योजनेमुळं त्यांना पैसा मिळू लागलाय आणि ते आता तर ह्या परिस्थितीला येऊन पोचलेत की लग्नच नको आहे, ते त्यांना पैसे मिळतात तर मग करायचं कशाला. याच्यामुळं संस्कार जे व्हायला पाहिजे मुलाबाळांवर ते आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीमुळं होत नाही आणि त्याच्यामुळं ह्या ज्येष्ठ नागरिकांचं जे आपल्या घरामध्ये ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यावरती प्रेम कमी झालं, त्यांनी राहावं अशी इच्छा नाही राहिली. त्यांच्याकडनं खूप मोठी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मी तर म्हणतो अनुभव संपन्न ठेवा आहे तो, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा हा ठेवा आहे, आधारवड आहे, कल्पवृक्ष आहे. पण तो आज आपल्या कुटुंबामध्ये नाही आहे विभक्त कुटुंब पद्धतीमुळं आणि म्हणून संस्कारच होत नाहीत अलीकडे लेकरांवर. आता उठसूट लेकरू रडलं की आपण मोबाईल देतो, त्यावेळेस असं नव्हतं. आपल्याकडे आजोबा आजी असल्यामुळं ते त्यांना गोष्टी सांगायचे, त्यांच्यावरती संस्कार करायचे, आजी गाणे गायची, ओव्या गायची, देवाचे भजनं गायची. आता हा प्रकारच राहिला नाही आणि म्हणून हे सगळं आता खरं तर मी सांगतो, तुम्ही चांगला प्रश्न एक केला की आपल्या भारताची जी संस्कृती आहे हा संस्कृतीवरती घाला आहे, संस्कृती नष्ट व्हायची वेळ आली. आता तरी सतर्क झालं पाहिजे असं माझं मत आहे. सर जसं की तुम्ही बालरोग तज्ज्ञ आहात आणि असं म्हणलं जातं की जेव्हा वयोवृद्ध असतात तेही जेव्हा वयोवृद्ध होतात तेव्हा ते लहान लेकरांसारखं वागतात किंवा खेळतात, सगळं लहान लेकरू समजल्यासारखं. मग सर तुमचं असं हे पूर्ण चेंजिंग कसं झालं की तुम्ही बालरोग तज्ज्ञाकडून सेवा देत असताना अचानक असं इकडे वयोवृद्धांची सेवा कसं सर, मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करू लागलो, इथे सेवा देऊ लागलो, त्यावेळेस आई वडील बाजूला राहायचे आणि आई आजोबाच लेकराला घेऊन यायचे. तेव्हापासून माझं नातं त्यांच्याशी जुडलं आणि खरं जर जे संस्कारक्षम वय असतं लहान मुलांचं, त्या काळामध्ये आई वडील आजोबा आजी यांचे संस्कार झाले पाहिजे. ते आजकाल मिळत नाहीत. आई कामाला निघून जाते, सर्व्हिस करते, बाबा सर्व्हिसला जातात आणि ते आया नाही तर दायाच्या हातात लेकरं राहतात. म्हणजे त्याच्या पोटाने काय खाल्ले त्या लेकरांनी हे त्यांना माहीत नाही. त्यांनी काय संस्कार करावे, रडलं तर त्याला मारणं, धमकावणी देणं, हे असे प्रकार चालतात.
बरोबर नाही तर फार तर फार मोबाईल त्याच्या हातात देतात. त्याच्यामुळं मोबाईल प्रेमी आपण झालो आणि त्याच्यामुळं आपली पूर्ण संस्कृती आता वाटेल लागण्याची वेळ आलेली आहे असं माझं मत आहे. सर आता तुमचंही वय फार जास्त झालेलं आहे, म्हणजे 60+ असते. नाही हा. माझं आता 76. 76 वर्ष हे खूप आहे सर. मग रिटायरमेंट नंतर माझं खरं वय तर 83 आहे. हा हा मी 1943 चा माझा जन्म आहे. मी पोलीस ऍक्शन हे डोळ्यानं पाहिलेली आहे. हा पण माझे 4 वर्ष वाया गेल्यामुळे माझ्या वडिलांनी शाळेत घालताना पुन्हा हा माझे 4 वर्ष कमी करून लावले. पुढे ह्याला अडचण येऊ नये म्हणून आणि म्हणून 74 वर्ष आहे असं. सर मग एवढं वय असतानाही आजपर्यंत तुम्ही सेवा देता सर. असे किती वृद्ध पाहायला मिळतात तुमच्याकडे की त्यांना म्हणजे मुलं सांभाळत नाहीयेत किंवा ते खूप गरीब परिस्थितीतून इथं आलेले असतात. तर मी इथे SP ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती आहे. त्याचे मी गेल्या अनेक वर्षापासून सदस्य आहे. मी काउन्सिलर आहे. जसं महिला सहाय्य कक्षेमध्ये मी काउन्सिलर आहे, तसं ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समितीवर सुद्धा आहे. आणि मी पाहिलं की साध्या साध्या क्षुल्लक कारणाने अनेक प्रसंगाला तोंड द्यावं लागतं ज्येष्ठ नागरिकांना. दुर्दैव आहे की ज्या बापाने पाय ठेवण्यापुरती जागा तुमच्याकडे नव्हती, ती घाम गाळून रक्त आटवून त्यांनी तुम्हाला जागा घेऊन दिली, प्लॉट घेऊन दिला, झोपडं बांधलं, इमला बांधला, तुमचे लग्न केले, तुम्हाला मुलं बाळं झाली आणि आता ते नको आहेत तुम्हाला घरात. की वाईट परिस्थिती आहे. म्हणून मला अत्यंत वाईट वाटतं की हम कहाँ जा रहे हैं, आपण कुठे चाललो, आपली संस्कृती कुठे चालली. रामासारख्या त्या काळातला दशरथाने सांगितलं की तू 14 वर्ष वनवासाला जा. त्या एका शब्दावर राम सगळा त्याग करून निघाले. आणि आजची मुलं बाळं पाहतोय आपण, फार वाईट परिस्थिती. आई वडिलांनाच घराच्या बाहेर काढतात. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. सर जसं की सामाजिक कार्य करताना खूप घरचे लोकांचं म्हणणं असतं की करू नका, कारण की नंतर हे जे पॉलिटिकल जे लोक असतात त्यांच्याकडून आपल्यावर प्रेशर येतं काही गोष्टींसाठी. तर यासाठी आपल्याला घरातून किती सपोर्ट होता? मला कौतुक याचं वाटायचं. माझी आई निरक्षर होती, हा पण तिनं माझ्यावर अतिशय चांगले संस्कार केले. माझे वडील साक्षर होते, पण कुठल्या कॉलेज शाळेचे ते पदवीधर नव्हते, पण तरी अत्यंत विद्वान. रात्रंदिवस वाचन करायचे, ग्रंथ वाचायचे. त्यांना 7ही वेद मुखोद्गत होते, सगळे ग्रंथ मुखोद्गत होते. त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केलेला होता. जैन धर्म, बायबल, कुराण, याचे सगळे पोथी पुराण सगळे ते सांगायचे. आणि एवढं असताना त्यांचे जे माझ्यावर संस्कार झाले ते कायमस्वरूपी झाले. आणि मला अजूनही वाटतं की म्हणून घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये ज्येष्ठ नागरिक हा आवश्यक आहे. त्याचं स्थान अटळ आहे, अढळ आहे. तो म्हणजे एक संस्कारक्षम्य अशी बाब आहे. संस्काराचा तो एक ठेवा आहे. जसं की आता इतिहासाच्या काही गोष्टी असतात त्या फक्त ज्येष्ठ नागरिकांना माहिती असतात. ते विद्यार्थ्यांमध्ये जात होत्या, जेव्हा की घरात आजी आजोबा होते त्या गोष्टीद्वारे जात होत्या. मग आता इतिहासावर काय मोठा म्हणजे प्रॉब्लेम येण्यासारखा आहे? आता इतिहासच शिकवले जात नाही. शिक्षणाची तर अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. आमच्या वेळेस जे शिक्षक होते, मी सांगितलं तुम्हाला की मी बालवर्गापासून ते अगदी पदवीधर झालो आणि त्याच्यापर्यंत माझे सगळे शिक्षक हाडाचे शिक्षक मला मिळाले. मी नशिबान समजतो स्वतःला की मला असे शिक्षक मिळाले. त्यामुळं मी तयार होऊ शकलो. म्हणून आपल्याला घरात सगळ्यात मोठा आपला आद्य गुरु म्हटलं तर आई आणि बाबा, या दोघांमुळं संस्कार जे घडतात ते दुसरीकडे कुठेही घडत नाही. ते चालते बोलते विद्यापीठ आहे तो आपल्या इथे, आणि म्हणून ते असणं आवश्यक आहे. हे आत्ताच्या समाजावर बिंबवणं आवश्यक आहे. आणि ते केव्हा बिंबेल, जेव्हा ते आपल्याला ओझं वाटणार नाहीत आई वडील. आणि ते केव्हा वाटेल, जेव्हा शासनाने त्यांना घटनेप्रमाणे काहीतरी मानधन दिलं पाहिजे, सन्मानानं जगण्याची त्यांची व्यवस्था झाली पाहिजे, असं मला वाटतं. सर तुम्ही सांगितलं थोड्या वेळापूर्वी की सगळे शिक्षक हे खूप चांगले भेटले होते तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही घडला. सर आताच्या टाइमला म्हणजे शिक्षक तर मिळत आहेत, पण पूर्वीच्या काळी कसं होतं, काय अभ्यास नाही केला तर छडी लागे छमछम विद्या ही घमघम असं म्हणलं जात होतं. सर हे अगदी बरोबर आहे.
मी श्यामलाल शाळेमध्ये होतो. हा शिस्त पण अतिशय गरजेची आहे. हम्म. आम्हाला फाल्गुनराव गुरुजी म्हणून होते, हा ते फक्त शिस्तच बघायचे. आम्ही 5 मिनिटं जरी, आम्हाला 1 मिनिट जरी उशीर झाला, हात पुढे करून आम्ही पुढे यायचं. हम्म. आणि त्यांचा जेवढा जोर आहे त्यांच्या शरीरात आहे तेवढी छडी जोरात मारायचे ते. म्हणून त्यामुळं आम्ही वेळेवर यायला शिकलो. आजही आम्हाला त्यांच्या त्या शिस्तीमुळं आम्ही शिस्तीत आहोत, असं माझं मत आहे. हा. म्हणून शिस्त पाहिजे, आणि शिस्त प्रत्येक बाबतीत पाहिजे. शिक्षणातही शिस्त पाहिजे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आता ढिसाळ कारभार झालेला आहे सगळं. हम्म. त्याच्यामुळं शिस्तच राहिली नाही. विद्यार्थी जात नाही. विद्यार्थ्याला शिक्षकाने रागावलं तर आई वडील भांडायला जातात त्यांना. हा. मला सांगा, शिक्षक काय करावे, शिक्षकाने काय करायचे, ही परिस्थिती आहे. तर याचा सगळ्यांनी अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. कुटुंबाने अभ्यास करणं गरजेचं आहे, समाजाने करणं गरजेचं आहे, समाजातले आपले लोकप्रतिनिधींनी करणं आवश्यक आहे. सगळ्याच लोकप्रतिनिधी हे संस्कार कसे रुजतील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून आधी शिक्षण सुधारलं पाहिजे, हे तेवढंच खरं आहे. शिक्षण, आरोग्य आणि आपलं कुटुंब अतिशय महत्त्वाचं आहे. हा गाभा आहे देशाच्या अस्तित्वाचा. बाबासाहेब आंबेडकरांची एक लाईन आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिलं तर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तर सर, ही जी तुम्ही जे आता लेखन पुस्तक हे करता, तर ती आवड मग कधीपासून लागली? ते मला माझ्या वडिलाकडे पाहून लागले. मी जेव्हा जेव्हा झोपायला जात असेल तेव्हा वडील वाचत बसलेले असायचे आणि लिहायचे. आणि जेव्हा मी उठायचो झोपेतून तेव्हाही ते वाचतच बसायचे. माझ्यावर ते संस्कार बिनले. आज परिस्थिती फार उलटी झालेली आहे. आता आई बाबा मोबाईलमध्ये गर्क आहे. आई आपल्या आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा ती मोबाईल बघत स्वयंपाक करते, आणि वडील आपल्या आपल्या मोबाईल बघण्यामध्ये गर्क असते. मुलगा उठला काय, रडला काय, त्याला काय हवंय काय नाही हवंय हे काही बघितलं जात नाही. फार फार तर रडू लागला म्हणून त्याच्या हातात मोबाईल देतात, एवढंच करतं. आणि म्हणून आपली संस्कृती सगळी ढासळत चाललेली आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. सर, हे सर्वांना म्हणजे एक जेव्हा आपण घडत असतो त्यावेळेस एक संगत नावाचं एक हे येतं, की आपण जेव्हा चांगली संगत राहते तेव्हा आपण घडतो, असं खूप जणांचं काही म्हणणं असतं. तर आपला मित्रपरिवार हा कसा होता सर पूर्ण? माझे मित्र सुद्धा असेच होते, निर्व्यसनी. माझे वडील कसलेच व्यसन नव्हतं. आणि ते सांगायचे, व्यसनाधीनता सगळ्यात महत्त्वाचा शत्रू आहे. तुमचं सगळं सर्वस्वी नष्ट करणारं म्हणलं तर त्यांचं व्यसन, कुठलंही व्यसन असो, वाईट व्यसन हे घातकच आहे. असं मग मित्रांनी सगळे निर्व्यसनी आहेत मित्र, आणि तुमच्यासारख्याच पोस्टवर आहेत की काही दुसरे काही कामं करत आहेत? आता माझे मित्र सुद्धा खूप चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. खूप चांगल्या आहे. आता काल परवा विश्वास देशमुख म्हणून ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट वारले. ते माझे मित्र होते, माझे वर्गमित्र होते. अत्यंत चांगला स्वभाव, कसलाच त्यांना व्यसन नव्हतं. सेवा त्यांनी खूप चांगली सेवा दिली. असे खूप लोक आहेत. आता डॉक्टर राजेंद्र मुंदडा म्हणून आहेत, पाठक म्हणून आहेत नांदेडमध्ये, भास्कर आहेत. असे अनेक डॉक्टर्स आहेत, सेवाभावी खूप चांगले आहेत, निर्व्यसनी आहेत, कुठलंच व्यसन त्यांना नाही. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा खूप मूल्यवान टाईम दिल्याबद्दल. आणि हे जे सर्व ज्या गोष्टी आहेत हे शासन तुमच्या लवकरात लवकर मान्य करो अशीच इच्छा करतो. आणि तुम्ही बी निरोगी राहा, ईश्वरचरणी इच्छा. सर, मी म्हणतो ह्या मागण्या मान्य करण्यासाठी 2-3 मोजकेच लोकप्रतिनिधी पुढे न येता सर्व प्रतिनिधींनी ह्या विषयाकडे गांभीर्यानं आणि संवेदनशीलतेनं पाहावं, हे मी नम्र विनंती करतो. एवढेच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक चळवळ. धन्यवाद सर.